अधिकाऱ्यांचं काम आम्ही बघतो की 40 वर्षामध्ये आम्ही मला वाटतं 32 आय एस अधिकारी पाहिले 40 वर्षाच्या सेवेमध्ये. तर उत्तरोत्तर ब्युरोक्रासीमध्ये आय एस अधिकाऱ्यांची काम करण्याची पद्धत फारच बदललेली दिसते. आणि ही बदललेली पद्धत आणि स्टील फ्रेम या सत्तेला पात्र होण्यासाठी, समाजाची स्टील फ्रेम या सत्तेला यंत्रणेमध्ये सुधारणा करण्यासाठी जे काही अनेक चांगले उपक्रम राबवले जातात शासनाच्या वतीनं, त्याच्यामध्ये मला असं घेता रहा, धूल चेहरे पर जिंदगी आईना साफ करते रहा, असे सगळे उपक्रम साहेब आता प्रशासनाने अधिकाऱ्यांना आणि सगळ्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शक ठरतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. मी याच्या आधीची आपली प्रशासनात आणखी एक पाऊल आणि प्रशासनातील समाजशास्त्र ही पुस्तकं खूप अधिकाऱ्यांना दिलेली आहेत. आताही 2 दिवसापूर्वी मी पोस्ट टाकली आणि माझ्याकडे त्यांचं स्वागत करायला जातो तर आम्ही पुस्तक देतो साहेबांना, हे वाचा. कलेक्टर, सीओ, बीडीओ, तहसीलदार आले, एसडीओ आले की त्यांना हे देत जातो. किती जण वाचतात तो विषय नाही, पण द्यायला गेलो की 2-4 मिनिटाची किमान चर्चाच्या पुस्तकावर त्यांच्यासोबत होते. आणि तुम्हाला म्हणजे ज्यांच्या हस्ते आजच्या या पुस्तकाचं प्रकाशन झालं ते माननीय न्यायाधीश निवृत्त मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर, ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं आणि आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन देखील केलं. त्याबद्दल त्यांचं मी या कार्यक्रमाच्या वतीनं अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रदीप दाते सर, अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ, यांनी खूप चांगलं मार्गदर्शनही केलं आणि या पुस्तकावर परत चर्चा घडवून आणण्या, त्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याची देखील तुम्ही दिली, त्याबद्दल त्यांचं देखील मी या कार्यक्रमाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. फाउंडेशन आणि त्यातून ते खूप लोकांना मदत करत आहेत. म्हणजे मी त्या ग्रुपवर पण आहे, त्यामुळे मी ते वाचत असतो. या कार्यक्रमाच्या वतीनं मी माननीय मानकर साहेबांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्रीपाद नागपूर यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं पदाधिकारी माननीय श्रीपा पोगागडे मॅडम, नंतर धन्यवाद देत आहे माननीय वैशाली काळपांडे मॅडम आणि संयोजन हा कार्यक्रम खरं खोबरागडे, माननीय नमा खोबरागडे, कल्पना कांबळे, माननीय अतुल खोबरागडे सर, हरिदास बेले सर, हे संयोजन समितीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आहेत. त्यांनी हा कार्यक्रम घडवण्याला खूप मेहनत घेतली. त्यांचंही मी या कार्यक्रमाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि लक्षशिला वाघ वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांची भारतीय संविधानावर श्रद्धा आणि निष्ठा आहे. माननीय इजड खोबरागडे साहेबांच्या कामावर आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रेरणेवर आपली सगळ्यांची निष्ठा आहे. मी गेली 40 वर्ष प्रशासनाच्या एका छोट्या पदावर साहेबांच्याच प्रेरणेनं काम करत राहिलो. निश्चितपणानं त्याचा त्रास होतो. मला रिटायर होताना देखील शेवट म्हणजे माझ्या तक्रारी नेते साहेब खासदार आणि कलेक्टर साहेबांकडे केल्या, पण एवढं निश्चित की आपण प्रामाणिकपणे काम करत आहे तर शेवटपर्यंत काही होत नाही. त्यांची शिकवण आम्हाला होती आणि त्या दृष्टीनं त्यांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असा जाहीर करतो. भारतीय संविधानाचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा थँक्यू सो मच. कार्यक्रम आज आपण आलो ना नागपूरच्या या दीक्षाभूमीच्या जवळ असलेला कॉलेज आंबेडकर कॉलेजमध्ये, तिथे पुस्तक प्रकाशन सोहळा आता निश्चितच तिथे संपन्न झालेला आहे. मान्यवर मॅडम आहे, जाणून घेऊया त्यांनी पुस्तकाचं काय त्याचं सांगणं आहे आणि आपला परिचय सांगा. मी रेखा खोबरागडे, संविधान फाउंडेशन. आज दिनांक 28 शनिवार 2024 या दिवशी प्रशासनात आंबेडकरवाद लेखक इजत खोबरागडे यांचे पुस्तक आहे आणि त्याचं आज प्रकाशन इथे झालेलं आहे. या कार्यक्रमाला या पुस्तकाच्या प्रकाशनाला आज मान्यवर उपस्थित होते. ते ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचं आज प्रकाशन झालं ते माननीय जस्टिस किशोर रोही सर, न्यायाधीश उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर. तसेच या कार्यक्रमाला अध्यक्ष लाभले होते माननीय श्री प्रदीप दाते सर, अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ नागपूर.
या कार्यक्रमाला अजून अतिथी लाभलेले माननीय किशोर मानकर सर, मुख्य वनसंरक्षक नागपूर IFS आणि अतिथी माननीय श्रीपाद अपराजित, संपादक महाराष्ट्र नागपूर। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला लाभले माननीय प्रमोद काळबांडे सर, सकाळ संपादक, वरिष्ठ संपादक। हाना कुंभारे या सभागृहामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि या पुस्तकाचं महत्त्व असं आहे की प्रकाशनामध्ये आंबेडकरवाद हे कसा असला पाहिजे। आंबेडकरवाद म्हटलं की एक विशिष्ट संकल्पना लोकांच्या मनामध्ये असते, पण हे इथे जाणून देण्याचा कार्यक्रम झालेला आहे की प्रशासन म्हटलं की हे प्रशासन लोकांसाठी आणि अधिकाऱ्यांनी हे त्यांच्यासाठी आणि लोकांसाठी आपलं हे करायचं असते। तर याच्यामध्ये हे सांगितलं आहे की प्रशासक हा कसा असला पाहिजे आणि आंबेडकरवाद म्हणजे काय। आंबेडकरवाद म्हणजे शेवटी संविधान आणि संविधानाची मूल्य, तसेच आंबेडकरवाद म्हणजे माणुसकी, एका माणसाशी कसं वागायचं हे या पुस्तकातून आपल्याला दिसून येईल। EZ खोब्रागडे यांनी आपल्या आयुष्यामध्ये जे काही अनुभव त्यांना प्रशासनामध्ये आलेले आहेत आणि त्या प्रशासनातून ते जे शिकत गेले ते लोकांपुढे या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेलं आहे। मान्यवर मॅडमनी आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती सांगितली। मोठे मोठे जे अधिकारी होतात त्या अधिकाऱ्यांनी कसं चालावं आणि महत्त्वपूर्ण गोष्टीवर या पुस्तकामध्ये महत्त्वपूर्ण विषय ठेवलेला आहे की प्रशासनामध्ये कसे त्याची कामं येतात, त्यांना कसे हाताळावे, अत्यंत महत्त्वपूर्ण या पुस्तकामध्ये माहिती सांगितली आहे। मान्यवर मॅडमने आपल्याला चांगलं मार्गदर्शन सुद्धा केलं आहे। थेट आपल्याशी प्रशांत कडू साहेब सुद्धा जुळलेले आहे। आज या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे। जाणून घेऊयात त्यांचं काय सांगण्यात येईल। तर आपण पहिल्यांदा सांगा। नमो बुद्धाय, जय भीम। मी डॉक्टर प्रशांत कडू, सध्या नागपूर विद्यापीठाला डीन आहे आणि विदर्भ युथ फाउंडेशनचा ॲडवायझर आहे। मी EZ सरांचा तसा प्रशंसक आहे आणि म्हणून EZ सरांच्या पूर्ण जी काही त्यांची कार्यप्रणाली आहे त्या कार्यप्रणालीला नेहमी एक युवक म्हणून निहाळत असतो। त्यांचं या संदर्भात मी आज त्यांचे हे पुस्तक आहे प्रशासनात आंबेडकरवाद, आंबेडकरिझम इन ॲडमिनिस्ट्रेशन, या पुस्तकाचं आज प्रकाशन होतं। या प्रकाशन सोहळ्याला भरपूर सारे मान्यवर होते आणि रिटायर्ड जस्टिस रोही सर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं। या पुस्तकावर बोलत असताना जे संविधानाच्या उद्देशिकेमध्ये दिलं आहे, सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता, या भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेला घेऊन EZ सरांनी 29 वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये त्यांनी त्यांचा जो कार्यकाळ आहे SDO पासनं कलेक्टरपर्यंतचा या कार्यकाळामध्ये आपल्यातला माणूस जिवंत करून खऱ्या अर्थानं समाजातील समस्या सोडवण्यासाठी, समाजातील शेवटच्या घटकाचा उत्थान करण्यासाठी एक प्रशासकीय अधिकारी घटनेच्या चाकोळीत राहून कसं काम करू शकतो या संदर्भातले पुष्कळ सारे दाखले देऊन, त्यांनी केलेल्या कार्याचे दाखले देऊन हे पुस्तक लिहिलेलं आहे। हे पुस्तक खऱ्या अर्थानं सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शिका म्हणून वापरल्या जाऊ शकते। म्हणजे घटनेच्या चौकटीत राहून आपण काम कसं करायचं, आता छोट्या छोट्या गोष्टीतून सरांनी सांगितलेलं आहे। एखादी छोटी गोष्ट, त्यांचं एक चॅप्टर आहे छोटीशी गोष्ट, त्या छोट्या गोष्टीतून कसं काय नवनिर्माण होऊ शकतं समाजाचं, त्या संदर्भातल्या भूमिका मांडलेल्या आहेत। कधीकधी त्या भूमिका मांडत असताना EZ सरांनी प्रशासनाच्या वरच्या अधिकाऱ्यांना थोडंसं दुःख तरी पोचवलं असेल, पण एखादा न्यायाची भूमिका मांडत असताना तुम्हाला कठोर किंवा निश्चयी भूमिका घ्यावं लागते, या संदर्भातलं हे पुस्तक आहे। मला असं वाटते की सगळ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं। त्यातील वाचन करत असताना जे प्रशासनात सध्या अधिकारी आहे त्यातून दाखले घेऊन पुढे जावं। ज्यांना प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे, जे काही MPSC UPSC अभ्यास करणारे मुलं आहेत, त्यांनीसुद्धा हे वाचून या पुस्तकाला एक संदर्भ ग्रंथ म्हणून ठेवावा असं माझी सर्वांना विनंती आहे।
मी हे पुस्तक स्वतःहून आल्याबरोबर इथे विकत घेतलं. आपण सगळ्यांना विनंती हे पुस्तक विकत घेऊन याचा प्रचार प्रसार करावा आणि संविधानाच्या उद्देशिकेमध्ये दिलेला समाज बनवण्यासाठी अधिकारी वर्ग कसा काम करू शकतो ही भूमिका पुढे घेऊन जावी एवढीच छोटीशी विनंती करतो आणि सगळ्यांनी हे पुस्तक विकत घेऊन वाचन करावं याचं परत आवाहन करतो. थँक्यू. मान्यवर सरांनी आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती सांगितली. शासन प्रशासनामध्ये जे अधिकारी असतात तळागाळात असलेले खालच्या लेवलच्या जे व्यक्ती असतात त्यांना कसं प्रशासनामध्ये हातभार दिले काम करावं आणि त्यांना पुढे आणण्याचं काम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे हे पुस्तक. आणि निश्चितच आहे पुस्तकमध्ये अशी बारीकी गोष्टी याच्यामध्ये आहे की निश्चित आहे सरांनी मान्यवर सरांनी सांगितलं आहे MPSC UPSC सारख्या मोठ्या प्रशासनामध्ये अधिकारी बनण्यासाठी ज्यांना महत्त्वपूर्ण त्यांना वाटते ते पुस्तक निश्चित त्यांना कामात पडणार आहे. निश्चितच घ्या आणि पुस्तकाच्या ज्या बारीक गोष्टी आहेत आपल्या जीवनात अंगी आणा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या पुस्तकं सोडण्यासाठी ते महत्त्वपूर्ण पुस्तक त्यासाठी आणि आमच्या जगाच्या वतीने सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम.